मित्रांनो, आज वार आहे रविवार 20 एप्रिल 2025 आणि आपण उद्याच्या सेशनसाठी 21 एप्रिलच्या सेशनसाठी एक स्टॉक बघतोय. ट्रेंट नावाचा स्टॉक आहे. आता हा स्टॉक टेरिफ वॉरचं जे करेक्शन आलं 2 दिवसाचं, त्या 2 दिवसाच्या करेक्शन मध्ये हा स्टॉक 5600 पासून 4600 साधारण 900 पॉइंटचा त्यानं करेक्शन दिलेला आहे. ते करेक्शन दिल्यानंतर हा स्टॉक 4500 ची लेवल जी होती तिथून तो आतापर्यंत 5130 पर्यंत आलाय. म्हणजे त्यानं करेक्शन पूर्वीची लेवल अजून गाठलेली नाही. स्टॉक हा निफ्टी 50 मधला चांगला स्टॉक आहे आणि हा स्टॉक त्याचा जो रेजिस्टन्स लेवल होता 5000चा, तर हा 5000चा रेजिस्टन्स लेवल त्यानं शुक्रवारच्या सेशनमध्ये ब्रेक करून एक स्ट्रॉंग कॅन्डलने त्याने ब्रेकआउट दिला आहे. आता ह्या ब्रेकआउटची जी सेलिंग वीक आहे ही अतिशय छोटी आहे, त्यामुळं हा ब्रेकआउट ओरिजिनल खरा ब्रेकआउट असण्याची शक्यता जास्त आहे. ओके, आता आपण बघूया की करेक्शन पूर्वीची त्याची जी लेवल होती 5600 5700 लेवल होती 5690. तर हा जो गॅप आहे हा गॅप फिल करण्याचा ब्रेकआउट नंतर 100% स्टॉक प्रयत्न करणार आहे. ओके, तर हा जो गॅप आहे तो साधारण 5130 ते 5700 जवळपास, म्हणजे साधारण 600 पॉइंटची रॅली ह्या पुढे येणाऱ्या दिवसात देण्याची दाट शक्यता आहे. ओके, तर त्यामुळं हा स्टॉक आपल्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करा आणि सोमवारी आपण बघू शकतो की हा स्टॉक खरोखर हा ब्रेकआउट त्याने दिलाय का फॉल्स ब्रेकआउट दिलाय. तर माझ्या अंदाजाप्रमाणे आतापर्यंतचा अनुभव पाहता, त्याचं पास्ट रेकॉर्ड बघता, हा स्टॉक पुढच्या आठवड्याभरामध्ये 500 पॉइंटची तेजी देण्याची दाट शक्यता आहे. ओके, तर आपण उद्या सोमवारी 21 तारखेला आपण बघूया हा ब्रेकआउट ओरिजिनल आहे की फॉल्स ब्रेकआउट आहे. ओके, गुड डे.